आणि यानंतर पाहूयात बातम्यांचं अर्धशतक. दिवा मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू. ठाण्याच्या नायब तहसीलदारांची माहिती. मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना. दरवाजाला लटकत असलेले प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती. 2 लोकलमधील प्रवासी दरवाजाला लटकत असल्यानं दुर्घटना. कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये लटकलेले प्रवासी. शेजारून सीएसटीएमटी मधून तिथून कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांना घासले गेल्यानं दुर्घटनेत दोन्ही लोकलमधील प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडल्याची माहिती. 13 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती. उल्हासनगरमधील 23 वर्षीय तरुणाचा मुंब्रा लोकल दुर्घटनेत मृत्यू. केतस सरोज असं मृत तरुणाचं नाव. लोकल दुर्घटनेत एका जीआरपी रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू. बाबासाहेब मुख्यादल असं मृत रेल्वे जीआरपी कर्मचाऱ्याचं नाव. लोकल दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची कळवा रुग्णालयाबाहेर गर्दी. यावेळी मृतांच्या कुटुंबियांचा एकच टाहो. मुंब्रा दरम्यान असलेल्या धोकादायक वळणाबाबत रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिणारा प्रवासी जखमी. आज झालेल्या लोकल दुर्घटनेत कुणाल नावाचा मनसे कार्यकर्ता जखमी झाल्याची अविनाश जाधव यांची माहिती. लोकल अपघातात मृत्यू झालेल्यांचा मृतांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घोषणा. मुंब्रा लोकल घटना अत्यंत दुर्दैवी. या संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. तर लटकून प्रवास करण्याची कोणाला हौस नसते, त्यामुळे लोकल आणि डब्यांची संख्या वाढवली पाहिजे अशी कोल्हेंची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून लोकल दुर्घटनेवर शोक व्यक्त. मृत प्रवाशांना मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली. मुंब्रा लोकल दुर्घटना प्रकरणाबाबत मुख्यमंत्री जखमींना मदत जाहीर करतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. तर रेल्वे मंत्र्यांशी तातडीनं उपाययोजना करण्याबाबत चर्चा करणार असल्याची अजित पवारांची माहिती. खासदार श्रीकांत शिंदेंकडून कळवा रुग्णालयात जात जखमी प्रवाशांची विचारपूस. दुर्घटनेचा रेल्वे प्रवाशांकडून घेतला आढावा. दिवा सीएसएमटी लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. केंद्राकडे त्यासाठी सरकार म्हणून पाठपुरावा करणार. श्रीकांत शिंदेंची लोकल दुर्घटनेनंतर प्रतिक्रिया. लोकल ट्रेन्समधली वाढती गर्दी अपघाताचं मुख्य कारण. मात्र असं असलं तरीही असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही. शरद पवारांनी रेल्वे प्रशासनाला खडसावलं. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी लोकलमधून पडल्याची घटना दुर्दैवी. खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. रेल्वे प्रशासनानं अलर्ट राहणं गरजेचं, म्हस्केंचं वक्तव्य. रेल्वे प्रशासनानं एसी लोकलची संख्या वाढवली, मात्र सध्या लोकलच्या फेऱ्या वाढवल्या नाहीत, त्याचाच हा परिणाम. आव्हाड यांची प्रतिक्रिया. दिवा मुंब्रा कळवामधील वाढती लोकसंख्या पाहता दिव्यावरून टर्मिनस वाढवण्याची केली मागणी. बाहेरच्या लोंढ्यांमुळे लोकल सेवा कोलमडल्याची राज ठाकरेंची टीका. नियोजन नसल्यानं संपूर्ण शहराचा विचका. मेट्रो मोनो रेल्वे सुरू करून काहीही होणार नसल्याची प्रतिक्रिया. गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई रेल्वेसाठी वेगळ्या महामंडळाची मागणी. मात्र कोणत्या सरकारनं या मागणीकडे लक्ष दिलं नाही. राज ठाकरेंची पोस्ट. मुंब्रा लोकल दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार. मनसेच्या अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. फलाटांची लांबी वाढवण्याची आणि लोकल सेवा वाढण्याची केली मागणी. रेल्वे मंत्री की रील मंत्री. मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंची रेल्वे प्रशासनावर टीका. घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया. रेल्वे प्रशासन मठ्ठ. त्यांच्याकडे वेळेवर रुग्णवाहिका देखील नसतात. सर्वांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार. माजी आमदार विद्या चव्हाण यांच्याकडून लोकलमधून प्रवासी पडल्याच्या दुर्घटनेवर संताप व्यक्त. ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या ज्या गतीनं वाढली त्या गतीनं आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही. भाजप नेते किरीट सोमय्यांकडून खंत व्यक्त. तर पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू. सोमय्यांचं वक्तव्य. असे अपघात होण्याची पहिली वेळ नाही. जरा जरी धक्का लागला तरी लोक लोकलमधून पडतात. मुंब्रा स्थानकावर सेफ्टी पॅरामीटर नाहीत. मुंब्रा प्रवासी संघाच्या रफिक शेख यांची संतप्त प्रतिक्रिया. मुंब्र्याच्या धोकादायक वळणाबद्दल आधी सुद्धा रेल्वे प्रशासनाला माहिती दिली होती. रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाईंची माहिती. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमधून पडून दररोज सरासरी 7 प्रवाशांचा मृत्यू. 2023 साली 2590 प्रवाशांचा मृत्यू. रेल्वेची माहिती. दिव्याहून येणाऱ्या लोकल आधीच भरून येतात, त्यामुळे त्यात चढणं शक्य नसतं. प्रवाशांनी सांगितल्या समस्या. तर ठाण्याच्या पुढील स्थानकांसाठी रेल्वेकडून ठोस उपाययोजना नाही. प्रवाशांचा आरोप.
मागील 20 वर्षात लोकलमधून पडून 51,802 प्रवाशांचा मृत्यू. मध्य आणि पश्चिम रेल्वेनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून माहिती समोर. नव्या लोकल गाड्या आता दरवाजे आपोआप बंद होणाऱ्या असतील. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांची माहिती. लोकल दुर्घटनेनंतर रेल्वेचा निर्णय. लोकलची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू. सर्व लोकलचे डबे 12 वरून 15 पर्यंत करण्यात येणार असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती. कल्याण ते कसारा तिसऱ्या रेल्वे लाईनचं नियोजन सुरू असून सीएसएमटी पर्यंत 6वी लाईन टाकण्यात येणार. कल्याण ते कर्जत दरम्यानही नवी लाईन टाकण्याचं काम सुरू. रेल्वे प्रशासनानं दिली माहिती. दाऊदी एक्सप्रेस पकडताना हात सटकल्यानं एक प्रवासी गंभीर जखमी. नाशिक रेल्वे स्थानकावरची घटना. राष्ट्रवादीचा उद्या वर्धापन दिन, 26वा वर्धापन दिन. त्यानिमित्तानं सोहळ्याचा टीझर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रदर्शित. उद्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्धापन दिनाचे वेगवेगळे सोहळे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष. कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर शरद पवार निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं. बैठक व्यवस्थेनुसार शरद पवारांच्या शेजारील खुर्चीवर असलेल्या नावाची प्लेट उचलून अजित पवारांनी बाजूच्या खुर्चीवर ठेवली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भाजप आज फोडणार. मुंबई भाजपच्या वतीनं आज संध्याकाळी दादर येथील योगी सभागृहात भव्य कार्यकर्ता मेळावा. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांची जून अखेरपर्यंत निवड होण्याची शक्यता. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला आज 11 वर्ष पूर्ण. यानिमित्तानं भाजप अध्यक्ष नड्डा पत्रकार परिषद घेणार. मुंबईतही विशेष कार्यशाळेचं आयोजन. मोदी सरकारची ऐतिहासिक 11 वर्ष. जनतेच्या सेवेतील संकल्प, समर्पण आणि समर्पणाचा सुवर्णकाळ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची एक्सपोस्ट. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या सेनेकडून जोरदार तयारी. मुंबई संपर्क नेते सिद्धेश कदम यांचा शिवसेना शाखा भेटीचा दौरा. उद्धव ठाकरे आजही आपल्याला फोन करतात. शिंदेंच्या सेनेचे नेते संजय राठोड यांचा भाषणात दावा. तर भाषण संपल्यानंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना संजय राठोड यांनी आपलं वक्तव्य केलंच नसल्याचा घुमजाव. पुण्यात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा एकत्रित फोटो असलेला बॅनर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं दोघांच्या वाढदिवसानिमित्तानं लावले बॅनर. 13 जूनला आदित्य ठाकरेंचा तर 14 जूनला राज ठाकरेंचा वाढदिवस. सोलापूर विमानतळावर 15 वर्षांनंतर नागरी विमान उतरलं. गोवा विमानतळावरून सोलापूरला विमान आलं. 1948 साली सोलापूर शहरातील होडगी रोड परिसरात विमानतळाची उभारणी करण्यात आली होती. देशात विमानसेवेत झालेल्या क्रांतीत सोलापूरचाही समावेश झालाय. आता लवकरच मुंबईसह हैदराबाद तिरुपतीसाठी उड्डाण घेणार. मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. त्यामुळे पर्यटन, शेती आणि उद्योगांना चालना मिळणार. मोहळांकडून विश्वास व्यक्त. पीओपी गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. कृत्रिम तलावात मूर्तींचं विसर्जन करण्यावर सहमती दर्शवल्यानंतर मोठा निर्णय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 6 महिने पूर्ण. प्रकरणाची सुनावणी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात सुरू. मात्र 10वा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार. प्रत्येक दिवस न्याय मागण्यात आणि दुःखात गेला. वैभवी देशमुखची प्रतिक्रिया. तर ज्यांनी हत्या प्रकरणात आरोपींना मदत केली त्यांची नावं तरी जाहीर करा. वैभवीची मागणी. एसटी महामंडळाला मे महिन्याअखेरपर्यंत 2,640 पैकी 1,569 स्वमालकीच्या एसटी बस मिळाल्या. तसंच उर्वरित बस सप्टेंबरपर्यंत ताफ्यात येण्याची शक्यता. केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व रेल्वे स्थानकांबाहेर आता ईव्ही बॅटरी स्टेशन उभारलं जाणार. पर्यावरण संवर्धनाबरोबरच पश्चिम रेल्वेच्या महसुलातही त्यामुळे भर पडणार. विदर्भात अचानक उन्हाचा तडाखा वाढला. नागपुरात पारा 43 अंशांवर. 1.5 महिन्यानंतर सर्वाधिक तापमानाची नोंद. किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा. 16 डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखोंच्या संख्येनं शिवभक्त किल्ले रायगडवर. रायगडावर भरत गोगावलेंच्या हस्ते सपत्नीक पूजा. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं झाली पूजा. रायगडावरील होळीच्या मेळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्याकडून ढोलवादन. यावेळी मंत्री भरत गोगावलेंनी कोकणी शैलीत नृत्य करत आपली नॅपकिन हातात घेऊन फेकत आले.
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर ढोल ताशांचं वादन, भगवे झेंडे नाचवत तरुण तरुणींकडून ढोल ताशांचं वादन. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं, मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींची रायगडावर गर्दी. तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू बंदी, धूम्रपान करून थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाईचा प्रशासनाचा इशारा. काही भाविकांनी केलेल्या तक्रारीनंतर मंदिर प्रशासनाचा निर्णय. जालन्यातील गोंदीमधील शेतकऱ्यांचे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन. शेतकऱ्यांना VK नंबर तात्काळ उपलब्ध करून अनुदान जमा करावं, तसंच पीक विम्याची रक्कम तात्काळ वाटप करावीत, यासाठी आंदोलन. भाजप आमदार संजय कुटेंचा कार चालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी CID चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज जळगावमध्ये जामोदमध्ये सर्वपक्षीय मोर्चा. नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर 5 मधील जिममध्ये दारू आणि मटण पार्टी. महानगरपालिकेनं लोकांसाठी उभारलेल्या जिममध्ये तरुणांकडून पार्टी. पुण्यातील प्रसिद्ध अशा रुबी रुग्णालयातील निवासी डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.